खळ्यात पात घातली होती. 2 बैल आणि 2 रेड असे मिळून 4 जनावरं तेवढ्याभोवती फिरत होती. त्यांच्या पायाखाली कणसांचा बुकना उडत होता आणि कूस उडून वर खोवलेल्या धोत्रावर चढत होती. सारं अंग कचकचत होतं. आग आग होत होती आणि डोळे तांबरले होते. कंस तुडवत पाठीमागनं फिरता फिरता तुकाची नजर माळावर गेली आणि मग पात थांबून तो बघतच उभा राहिला. तो असा उभा राहिला तशी मांडीवर पोरं घेऊन पदरावरची कूस झाडत बसलेली त्याची बायको हातातला पदर डोक्यावर घेऊन म्हणाली, "काय व? काय बघायला लागलायसा?" नरड्याची घाटी हलवत तुका आतल्या आत हसला आणि पुन्हा पात सुरू करून म्हणाला, "अगं जरा मान फिरवून बघ की मागं." तिनं मान वळवून मागं बघितलं आणि तुकानं म्हटलं, "कोण याय लागलंय बघ जरा नजर देऊन." लंगडं घोडं ठेचकाळत चालावं तसा एक म्हातारा त्या माळ वाटेनं टाचा उडवत चालत येताना दिसला. दर पावला गणित पाठीला हिसके देत तो पाय उचलत होता आणि अंगावर घेतलेलं धोतर फडाफड हलत होतं. तुकाने एक वार त्या माळाकडं आणि एक वार बायकोकडं बघून पुन्हा म्हटलं, "मर्दिनी बघ की कोण याय लागलंय." हाताचा मुटका हुनवटीला लावून ती बोलली, "मुडसिंगीचा म्हातारा काय काय हो." पाठीमागनं चालता चालता त्याची नरड्याची घाटी हलली आणि तो म्हणाला, "आता व्हईक म्हणायचं. अगं तुला आपल्या मायारची माणसं ओळखू येईनात होय." नजर बारीक करून त्या माळवाटेकडे बघत ती म्हणाली, "आव असं काय करायला लागलाय? ह्यो मुडसिंगीचा म्हाताराच हाय जणू." "जणू आणि कसलं? बाळू काका नव का तुमचा? ओळखू येईना होय?" "मग तेच म्हणतोय की मी. मुडशिंग्या म्हातारा म्हणतोय तर हसालासा का मग असं?" तुका पुन्हा हसू लागला. "अगं बघ कसा टाचा उडवीत चलतोय." तिनं झटक्यानं मान फिरवली आणि नाकातला सूर काढून ती बोलली, "हं, मग असं हसाय काय झालं? हसू नये असं म्हाताऱ्या माणसाला." ती पाठ फिरवून माळाकडं बघत बसली. तुकाही गप पाठीमागनं फिरत वर न बघता खाली बघत कंस तुडवू लागला. आपल्या कामात गर्क होऊन गेला. मध्येच एकदा त्यानं मान वळवून माळाकडं बघितलं. मुडशिंग्या म्हातारा टाचा उडवत जवळ येत होता. तुकानं पुन्हा खाली मान घातली आणि तो पाठीमागनं हिंडत राहिला आणि रेंगाळत चाललेल्या जनावरांच्या मागच्या पायावर 2 चाबूक उडवून तो भराभरा पाय उचलू लागला. एकमेकाला अंग घासत जनावरं चालू लागली. खळं सारं हादरू लागलं. पायाबरोबर दाणे निघून वर उडू लागले आणि वैल वाऱ्याबरोबर कूस उडून लांब जाऊ लागली. पाठीमागनं फिरता फिरता अंगावरचं धोतर झटकत तुका पाय उचलू लागला आणि दाणे निघालेल्या रिकाम्या पिसा बोटात अडकू लागल्या. भसाभस पाय आत जाऊ लागला, वर येऊ लागला. जनावरांच्या शेपट्या मुरगाळत तुका तेवढ्याभोवती फिरत राहिला. बाळू काका खळ्याजवळ आला तशी पोरं घेऊन बसलेली रत्ना म्हणाली, "काका कवाचं निघालतासा?" खाली न टेकता उभा राहूनच तो बोलला, "निघालतो येरवाळीस, पर वाट तरी काय आता पहिल्यासारखी वसारती." आणि असं तोंडातल्या तोंडात बोलल्यागत करून तो गप्प खळ्याकडे बघत उभा राहिला. तोंडा कपाळावरचा घाम पुसत किलकिलत्या डोळ्यांनी टक लावून तो बघत राहिला. पाठीमागनं चालता चालता त्याच्याकडे न बघताच, "या पाहुणं," असं म्हणून तुका आपल्या कामात गर्क झाला. तोंडाकडं बघत मग म्हाताऱ्यानं विचारलं, "जुंधळा कापलाय होय?" "होय, आजच पात घातली या." घाम पुसत म्हातारा बघत राहिला आणि पायाखाली कंस तुडवत जनावरं तेवढ्याच्या भोवती फिरत राहिली. तशी बसलेली रत्ना उठली आणि मग एक रिकामं पोतं भुईला पसरून ती म्हणाली, "होय काका, उभा का राहिल्यासा? बसा की." बाळू काका काही न बोलता रत्नाजवळ गेला आणि पोत्यावर बूट टेकवून खाली बघत बसला. मग रत्नानंच विचारलं, "मग बरे आहेत नव सगळी?" म्हाताऱ्यानं आपली नजर उचलून वर बघितलं आणि एक उसासा टाकून तो म्हणाला, "आता कशाची बरी पोरी?" "का हो काका?" "तुझ्या म्हाताऱ्याला जरा जास्ती झालंय, जेर हाय." रत्नाचं काळीज इदाळलं. घाबरी होऊन ती त्याच्या तोंडाकडे बघत म्हणाली,
जास्ती झालं या? होय पुरी, आता काय लई दिस जगायची आशा नाही तिची. रत्नाचं काळीच फाटल्यागत झालं आणि एडबडल्यागत होऊन ती तोंडाकडे बघत बोलली, आव पर काय सांगावं नाही आणि एकदम जेर आहे म्हणून कसं सांगायला लागल्यासा? एका गोष्टीनं तरी अगोदर कळवू नये. मला सांगावा का द्याय नाहीसा? म्हाताराही जरा कावरा बावरा झाला. तोंडाकडे बघायचं ते बाजूला खळ्याकडे बघत तो म्हणाला, आता सांगावानी कसला? तुला घेऊन जायला चालूय नव का? पर एवढं जेर होईस तोर तिकडं गप कसं बसला असा? गाव तरी काय लांब हाय होय? तंगड्या पसरून बसलेला म्हातारा खाली पायांच्या चंप्याकडे नजर लावून उगीच बसून राहिला आणि मग तिनं विचारलं, होय, कायच कसं कळिलं नाहीसा? काय होतंय तरी काय म्हणायचं? गुडघे वर करून टाचेला टाच आणि चंप्याला चंपा जुळवून तो सांगू लागला, पोरी आज बरं वाटेल, उद्या बरं वाटेल, असं करत करत महिना दीड महिना गेला आणि नाव जास्तीच पर कमी नाही नव. काय होतंय तरी काय हो? हाताचे पंजे पसरून तो म्हणाला, त्याचा काय रोगच समजून येना झालाय. नुसतं पोट धरलंय बघ. इस्तू घातल्यावानी कसा डोंबच पडलाय पोटात, दुसरं काय नाही. आणि मग त्याच्यावर काय इलाज उपचार कराय नाहीत वय? इलाज उपचार काय, औषधं सारखी सुरूच आहेत की. त्यो निर्वाशा झाला. त्या देशपांड्याचं औषध घेऊन बघितलं. इचलकरंजीचा भिड्या एकदा मोटारीतनं येऊन बघून गेला, पर कुणाला कायच कळना झालंय की. आणि या 4 दिवसात तर लईच डोम घातलाय बघ. आणि मग हो, आता मग काय, करायचं तेवढं करून बघितलं आणि आता सगळी आशा सोडून बसलोय नव. हादरलेली रत्ना गप तोंडाकडे बघत राहिली आणि तिला बडबडून येऊ लागलं. डोळे भरून आले आणि मान खाली घालून ती पुटपुटली, एकाएकी हे आणि काय होऊन बसलं हो? तिच्या डोळ्यातून घळाघळा धारा सुरू झाल्या. डोळ्यांना पदर लावून ती मुसमुसू लागली आणि म्हातारा तोंड वळवून उगीच खळ्याकडे बघत बसला. असा थोडा वेळ गेला आणि मग खळ्याकडे बघत तो म्हणाला, गप पोरी गप. रत्ना, ए पोरी, मांडीवर तानं पोर हाय, गप, असं रडू नको. हुंदक्याने ती दाटून गेली होती. तिला बडबडून येत होतं. ती लवकर आवर्त घेईना. तसा म्हातारा दटावणीच्या आवाजात बोलला, काय हो खुळापणा, आवर बघू. दुसऱ्या कुणाला धाडावं तर तुम्ही आणि घाबरवशीला, म्हणून तिथनं हितवर मी स्वतः चालत आलोय. असला नशिबात शेर तर ह्यातनं बी जगल वाचल. आता हेच मागायचं देवाजवळ आपण बी, दुसरं काय. एक हुंदका गिळून तिनं डोळे पुसले आणि दातात पदर धरून ती गप्प बसून राहिली. म्हातारा तोंडाकडं बघत म्हणाला, अजून पुढं आणि चंदूरला जायचं हाय. ती लेक आली तर तिला बी संगट घेऊन येतो. असं म्हणून म्हातारा एकदा खाकरला आणि खाली बघत बोलला, दिस मावळायच्या आत येईन इथं. हाय, चान्नच हाय, जाऊ रातोरात. एवढं बोलून त्यानं मान वर केली आणि तोंडाकडं बघत तो म्हणाला, रत्ना, म्हाताऱ्यानं तुला अलबत येऊन भेटून जायला सांगितलंय बघ. दातात पदर धरून बसलेल्या रत्नाची होनवटी एके जागी गोळा झाल्यागत होऊन थरथरू लागली. म्हातारा मान फिरवून बाजूला बघत पुन्हा म्हणाला, आता थांबत नाही, चंदूरला जातो. आनंदी आली तर तिला लगोलग संगट घेऊन येतो. मग जावं असंच इकडच्या इकडं. काय एखादं लुगडं तेवढं घराकडनं आणून घे, म्हणजे गावात आणि इकडं तिकडं येळ मोडाय नको. दिवस मावळायच्या आत येईन इथं. रत्ना तशीच बसून राहिली. कापलेल्या जोंधळ्यांच्या वावराकडं उगच टक लावून बघत राहिली. एक खाकरा काढून म्हातारा बोलला, याच 1-4 दिवस राहून मागं फिरायचं, मग येऊ नव मी. वावराकडे बघत बसलेल्या रत्नानं नजर वर करून एकवार म्हाताऱ्याच्या तोंडाकडे बघितलं आणि एक औंढा गिळून ती खळ्याकडे बघत राहिली. तसा म्हाताराही मान वळवून खळ्याकडे बघत म्हणाला,
तुझा दाल्ला काय खळ्यात पाठीमागनच फिरायला लागलाय. दोन शब्द बोलायची तिला काय फुरसत होईना जणू. पाठीवरचा पदर तिने नीट डोक्यावर घेतला आणि खळ्याकडे बघून ती म्हणाली, होय ऐकलासा का? जरा पाठ थांबवा की आता. पुरं करा ते काम. बाळू काका आता का आल्यात ते बघा जरा. तुकानं पाठ थांबवली. खळ्याच्या कडेला पडलेली लाकडी दात्री हातात घेऊन त्यानं बाजूची कंस आत ओढली आणि एकवार मागं बघून पुन्हा हातातल्या दात्रीनं खळ्यातली कंस खालीवर करत त्यानं विचारलं, काय पाहुणं, आज बरं येणं घडलं? आलोय, जरा सांगावा घेऊन आलोय. सांगावा? होय, तुमचा सासरा हातरून धरून पडलाय. जरा जास्ती झालंय. काय होतंय? काय पोटात कसला रोग झालाय. इस्तू कोंबल्यागत नुसता डोंबच आहे बघा. वळून मागं न बघता हातातल्या दात्रीनं कंस उलती पालती करत त्यानं विचारलं, किती दिवस झालं म्हणायचं? झाला की महिना दीड महिना. 2 महिन्याला गाठ आली म्हणायची. पर ह्या कालच्या बेस्तरवारपासनं जरा जास्ती झालंय. होय का? काय कमीचा काटा नाही म्हणा की. कमी कसली हो, जास्तीच व्हायला लागलंय. आणि आता काय लई दिवसांचा सोबती उरला नाही बघा. असं म्हणून म्हातारा जरा थांबला आणि मान फिरवून रत्नाकडे बघत म्हणाला, आता असंच पुढं आणि चंदूरला जातो. त्या लेकीला बी घेऊन यायचंय नव का? 1-4 रोज रत्नाला धाडून द्या. आता चंदुरासनं येतो माघारी. दिवस मावळायला येईन. एवढं बोलून तो तुकाकडे बघत राहिला आणि कपाळावरचा घाम पुसत म्हणाला, मग लावून देता नव? हाय, चांदणं बी हाय. जाऊ रातोरात. दिस मावळायच्या आत येतो इथं. हातातली दात्री खळ्याच्या कडेला ठेवून जवळ येत तुका म्हणाला, अलेकीला बोलवलंय होय? होय, घेऊन जायलाच आलोय. अजून तोंड हाय तवर भेटू द्या की त्यासनी. खाली बघत तुकानं विचारलं, मग काय म्हणती ही? ती काय म्हणणार? सगळं तुमच्या मनावर. तुम्ही लावून दिलं तर ती येणार नव? एक वार बायकोकडे बघून तुका म्हाताऱ्याला म्हणाला, अहो लेकीला बोलिवलंय. ती जाईत असली तर मी काय अडवणार आहे होय? आणि ह्या येळेला कोण नको म्हणल? ती येत असली तर घेऊन जावा की. रत्नाकडे बघत म्हातारा बोलला, मग येऊ बाई मी आता. दिस मावळायला येतो माघारी. होय, येताना या की. या जरा लवकरच. मग बघूया. तर तिकडं आणि येळ कशाला मोडू. आत्ता येतो बघ, दिस बोडायच्या आत. असं म्हणून म्हातारा उठला आणि पाठीला हिसके देत झपाट्यानं पुढं निघाला. चंदूरच्या वाटेला लागून तो दिसेनासा झाला. मग तुकाही उठला आणि न बोलता कंस तुडवत पाठीमागनं हिंडत राहिला. रत्नाही उठली आणि पोरं काकेत घेऊन गप खळ्याजवळ जाऊन उभी राहिली. काकेत धरलेल्या पोरांच्या तोंडाफडं उजव्या हातानं चुटकी वाजवत ती टक लावून तुकाकडं बघत राहिली. आणि मग पाठ थांबवून तुकानं विचारलं, होय, बाला बघाय जातीस नव? चुटकी वाजवायची थांबवून ती गप्प झाली. पोराला घेऊन उभी राहिलेली रत्ना अवघडल्यासारखी होऊन खाली बसली. अंगावरचं पोर भुईला सोडलं आणि खाली बघतच ती बोलली, काका बलवाय आलाय. काय करू? आता करायचं आणि काय त्याच्यात? असं म्हणून तुका खळ्यातनं बाहेर आला आणि शेजारी बसत म्हणाला, जाऊन बघून याचं. हो तर 1-4 दिवस राहून ये की. मान उचलून ती त्याच्या तोंडाकडे बघतच राहिली. न बोलता बघतच बसली. तुकाही न बोलता गप्पच झाला. कमरेचा बटवा काढून हातात घेतला. खाली बघतच त्यानं सुपारी कातरली. पानाला चुना लावला. सावकाश घडी करून पट्टी दाढेखाली रगडली. अंगठ्याच्या नकानं कात कोरून तोंडात टाकला आणि चिमटी तंबाखू धरून त्यानं वर बघितलं. नजरानजर झाली. तशी पुन्हा खाली मान घालून ती स्वतःशीच बोलल्यागत बोलली, आता काय आशा नाही म्हणाला. म्हणजे जास्तीच असणार की हो. तर जास्ती असल्या बिगार बलवाई कशाला येईल? होय की.
असं म्हणून ती तोंडाकडे बघू लागली आणि तुकानं विचारलं, मग आता कोडं कसलं पडलंय जीवाला तुझ्या? जास्ती झालं या, बोलवायला आलाय. कसवसल्या ग ती अशी बोलली आणि तुका म्हणाला, होय, मग अनुमान का? जाऊन बघून ये जा की. नव, एकटी जाऊ मी? मग आणि कुणाला नेतीस? तुम्ही येत नाहीसा? असे विचारून ती जरा थांबली आणि पुन्हा म्हणाली, रातोरात राहावा आणि सकाळच्याला उठून माघारी या की. न बोलता तो गप्पच राहिला आणि मग चिमटीतली तंबाखू दाढेखाली धरून उगीचच वरमानेनं बघत बसला. रत्ना तोंडाकडे न बघता खाली भुईला नजर लावून म्हणाली, कळून सवरून आणि जावाई आला नाही असं म्हणाय नको कुणी. एक पिचकारी सोडून तुका मान हलवून बोलला, होय, अशा येळेला जाऊन बघून यायलाच पाहिजे की. होय, तिथं काय बोलत बसायचं हाय? नुसतं तोंड तेवढं बघायचं आणि माघारी याचं. ते बी खरंच की. एकदा ही वस्तू गेल्यावर काय पुन्हा दिसणार हाय? मग कुठली दिसल हो? असे विचारून ती म्हणाली, म्हणूनच संगट चला. हुब्या हुब्या भेट घेऊन परत या की. तुकानं पुन्हा एकदा पिचकारी टाकली आणि मिसीवरनं एका हाताची मूठ फिरवत तो जरा विवळल्यागत बोलला, जायला पाहिजे खरं. होय, चला की. रातोरात राहावा हो तर लगोलग मागल्या पावली मागं फिरा. काय तिथं पाणी प्याचं सुधी काय कारण नाही. मी राहीन 1-2 दिवस. अगं तू 2 तिथं 4 दिवस राहा खरं. त्याचं काय नाही. असं म्हणून तो हातातला बटवा फिरवत बाजूला बघत राहिला. तशी रत्ना म्हणाली, मग तुम्हाला रानात खळं टाकून कसं यावं? हेचच कोडं पडलंय नवं का? बटवा फिरवायचा थांबून तोंडाकडे बघत तो बोलला, त्याचं काय कोडं पडतंय ग? मस्त एकाला 2 करतसवर तर भाऊ नाहीत मला. ते काय बघत नाहीत होय? होय, म्हणूनच भाऊजीसनी सांगून जायचं आणि सकाळी उठून लगेच येताच की माघारी. पोरांच्या जीवावर सोडून जाता येईल ग. त्याचं काय नाही खरं. मग तर काय? असं म्हणून जरा जोर करून ती म्हणाली, रायाचं नाही, जाऊन भेट घेऊन याचं बघा. उगच कुणाचा बोल घ्यायचा नाही. ती अशी जरा झटक्यानंच बोलली आणि त्यानं तिच्या तोंडाकडे बघून एक लांब पिचकारी सोडली. चोथा सारा थुंकून टाकला आणि तोंड मोकळं करून जाब विचारलागत म्हणाला, कोण बोल देणार आहे त्यो? होय, बोल बघू. दुसरं कोण? मायारची माणसंच बोलतील की. आणि आवाज चढवून तो विचारू लागला, मायारची माणसं? म्हणजे ह्यो तुझा बाळू काकाच नव? ह्यो टाचऱ्या म्हाताराच बोलल नव? लेकी राज बळकावतील म्हणून पोराला चोरून दत्तक देणारा त्यो. ते लंगड घोड आणि त्याच्या बोलण्याचं मी भ्या बाळगावं? कपाळाला आट्या घालून ती म्हणाली, ते काय तरी असू दे. ती आता मनात धरून बसायची ही येळ नवं. ते काय नाही हे खरं ग. आणि किती केलं तरी मी जावाईच हाय. माझा जीव काय चुटपुटत नाही वय. होय, म्हणूनच जाऊन याचं. पर त्याचं असं हाय. असं म्हणून त्यानं पुन्हा हातातला बटवा सोडला आणि खाली बघून सुपारी कातरत तो म्हणाला, म्हातारा टाचा उडवत तिथनं हितभर चलत आलाय आणि लेकीला तेवढं बोलविलंय म्हणून सांगतोय. असं बोलून त्यानं वर बघितलं आणि 2-3दा मान हलवून त्यानं विचारलं, म्हाताऱ्यानं लेकीला तेवढं अलबत घेऊन यायला सांगितलंय असं म्हणाला का नाही त्यो? अभय की. अगं तुमचं बोलणं चालणं चाललं होतं तवा काय मी नुसता पाठीमागनं हिंडत नव्हतो. चांगला कान देऊन ऐकत होतो. ध्यान सारं तिकडंच होतं. तुला तेवढं घेऊन जायला आलोय असं म्हणाला का नाही त्यो? होय की. दात खाल्ल्यागत करून त्यानं विचारलं, जावायाला या असं म्हटला का त्यो? आशान असं हाय, जास्ती झालंय आणि तुम्ही भेट घेऊन जावा असं त्याच्या तोंडात आलं का? मान हलवून ती म्हणाली, होय की. तसं कायच बोलला नाही त्यो. अगं माझ्या हुजरीत तुला बोलिवतोय आणि तुला तेवढं लावून द्या म्हणतोय. एका शब्दानं मला चल म्हटला असता तर मी काय त्याच्याकडं घोडं मागितलं असतं?
काय आगीन गाडी मागित होतो? भुईवर खेळणाऱ्या पोराला पुन्हा मांडीवर घेऊन ती बसली आणि खाली बघत थोडा विचार केल्यागत करून ती म्हणाली, आव रानात मळणी चाललेली बघून त्याला बी कोडं पडलं असल. त्याला कोडं पडलं असल होय? मग दुसरं आणि काय तर? असं म्हणून तिनं सुस्कारा सोडला आणि डोळे वटारून त्यानं विचारलं, अगं तुला एक सोडून दोन दीर आहेत. हे काय त्याला दक्कल नाही होय? मग एका गोष्टीनं का बोलवून येते ना तरी? तिने त्यालाच असं विचारलं आणि वटारलेले डोळे झाकून तो म्हणाला, का बोलवून ये? हे आता तूच बघ की. काय बघायचं? म्हातारा तर काय शाना हाय, खुळाच म्हणायचा. असं ती सहज बोलली आणि झाकलेले डोळे उघडून तो भाडकन म्हणाला, एवढा म्हातारा घोडा झालाय आणि त्याला तू खुळा म्हणतीस होय? त्यो खुळा आणि तू शानी? कळ आल्यागत कड घेऊन बोलतीस की. तिलाही राग आला. एक हात लांब करून ती म्हणाली, जळली त्यांची तोंड, इस्तू लावला त्यासनी. कशाला त्यांची कड घेऊन बोलू मी? एक रीतिरिवाज म्हणून आतडं तुटतंय. भेटून याचं असलं तर जाऊ, नाहीतर गप आपल्या घरात सुखात राहू. अगं माझं सोड, पण तुला तरी जाऊन यायला पाहिजेच की ग. कशाला पाहिजे? एवढा जलम देणारा बा त्यो तसला, आणि लेक म्हणून तो तरी कवा आगतीन आला गेला. बा तरी कोण आणि कोण तरी कोण? कशाला मी नाव काढू त्यांचं? एक रीत म्हणून जाऊन याचं का नाही तेवढं सांगा आणि गप बसा बघू. खाली बघत तुकानं पानाचा देठ खुडला, चुना लावला आणि पान हातात धरूनच त्यानं वर बघत म्हटलं, हा आता तुझ्याकडनंच आलं आणि तू विचारतीस म्हणून सांगतो. हे बघ खुळे, बोलवायला येणारा काय खऱ्या मनानं आलाय म्हणतीस? आव कसा काय येईना बिचारा? आलाय हे तरी खरं का नाही? तुकानं पानपट्टी तोंडात ढकलली आणि नकानं कात कोरून घेत तो बोलला, आलाय हे खरं ग. मग झालं तर. त्यानं कात तोंडात टाकला आणि बटव्याच्या कप्प्यातली तंबाखू काढून हातात घेत विचारलं, आला? पर कवा आला? कवा म्हणजे? अगं येडे, हातरून धरून 2 महिने झालं आणि आता मरायच्या वक्ताला लेकीला बोलवाय आलाय. का बाबा? हाताचा मुटका हुनवटीला लावून ती गप्पच बसली आणि तुका म्हणाला, त्यो एक आला नाही ते नाही, त्याचं सोड. त्याला कोण आलं नाही तर बरंच आहे खरं, पर तुझ्या बानं तरी कुणासंग सांगावा धाडून होता. त्यानं तर जरा कळकळ दावायची होती की. काय त्याचं तोंड आणि कुणी दाबनान शिवलं होतं. अव त्याला बी भुलिवलंयच की हिंनी. आतडं तोडूनच बसलाय की त्यो बी. मला सांग बसलाय का नाही? असं विचारून अंगठ्यानं तंबाखू मळत तो बोलू लागला, 2 सालामागं आपलं थोरलं पोरग एवढं आजारी पडलं, मरता मरता वाचलं. एक तिथं 4 महिने दुखणं चालू होतं. कितींनी तुझा बा तिला बघायला ग? आपला नातू म्हणून बघायला आला असता तर त्याचं काय धोतार फेडून घेणार होतो का आम्ही? डोळ्याला पदर लावून तीही बोलू लागली, बा बी तसलाच आहे की. औषध पाण्याला आम्ही पैसे बिस मागू म्हणून भ्यालाच की. भ्याला का नाही? बसला का नाही तिकडं कुशाल? तर डोळं झाकून बसला बा माझा तिकडं. असं म्हणून तिनं डोळे पुसले, तोंड बाजूला करून नाक शिंकरलं, मांडीवरच्या पोराला उचलून खाली ठेवलं. एक मांडी घालून दुसऱ्या पायाचा गुडघा वर केला. उभ्या पायाला घोट्याजवळ दोन्ही हातांनी मिठी घालून गुडघ्याला हुनवटी टेकवून ती बसली आणि बसल्या बसल्या खाली बघतच हातातली काकणं वर खाली करत तिनं विचारलं, मग मी तरी जाऊन येऊ का नको? वर बघत त्यानं तंबाखूची चिमट तोंडात सोडली आणि एका हाताच्या बोटानं बटवा फिरवत तो गप्पच बसून राहिला. तशी ती आपल्या दोन्ही तळ हातांनी पायाचा गोटा दाबत पुन्हा म्हणाली, होय, मग काय करू? तुका एक वार खाकरला आणि डोळे झाकून वर बघत बोलला, तू जाऊन ये जा की. ती चपापली आणि गुडघ्यावरची हुनवटी वर न उचलता बुबळं वर करून तिनं त्याचा चेहरा न्याहाळला आणि पुन्हा नजर खाली करून ती गप्पच बसून राहिली.
खालचा ओठ दातात धरून तिनं एक उसासा सोडला आणि हाताच्या दोन्ही तळव्यात पायाचा गोटा घट्ट दाबून धरला. खालच्या ओठात दात रुतू लागले आणि पायाचा अंगठा जमिनीत घुसू लागला. वर मान करून बसलेल्या तुकानं पिचकारी न टाकता लाळ तशीच तोंडात गिळली आणि त्यानं मान वळवून विचारलं, "व्हय, मग काय करतीस? त्यो जलोम देणारा बा हाय. जातीच नव्ह?" 2-3दा अंगठ्यानं तिनं जमीन उकरली. एक गुटखा गिळल्यागत केला. श्वास टाकला आणि एकाएकी हुनवटी उचलून ती म्हणाली, "काय करायचं हाय आता जाऊन तरी?" "जाईन म्हण. एकदम माती सारवायलाच." "काय? मग आता जाऊन भेटून येत नाहीस?" नुसत्या मानेनंच ती नाही असं म्हणाली आणि तुकाच्या नरड्याची घाटी हलली. पानाचा तोबरा जिभेनं घोळवत थोडा वेळ त्यानं बटवा फिरवला आणि मग तोंडातला चोथा बाजूला टाकून मिशीवरनं मूठ फिरवत तो बोलू लागला, "खरं सांगायचं तर तुझं जाणं सुधीक मला पसंत नव्हतं. पर तुला नको तरी कसं म्हणायचं? ह्या येळेला नको म्हणता येतंय?" आणि असं विचारून त्यानं म्हटलं, "तुला लुगडं घेऊन इथंच रानात तयार राहा." असं म्हटलं का नाही म्हाताऱ्यानं? "का र बाबा? का असं?" "अगं तुझ्या घरात त्याला पाऊल ठेवायचं नाही ग." "कसा हाय तिडा त्या म्हातारघोड्याचा?" तीही फनकाऱ्यानं बोलली, "त्याला जर माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही तर मी तरी कशाला त्याच्या दारात पाऊल टाकाय जाऊ? काय नडलंय माझं तरी?" "हा, असंच मन घट कराय पाहिजे." असं म्हणून तो चंदूरच्या वाटेकडे बघत म्हणाला, "आणि खुळे ती आनंदी तरी काय आता येणार म्हणतीस?" आपल्या पायाचा अंगठा आणखी जमिनीत घुसवून तिनं विचारलं, "म्हणजे ती बी यायची नाही म्हणतासा?" एका बोटानं गरागरा बटवा फिरवीत तो बोलला, "त्या जावायानं लावून द्याय नको काय? खुळा हाय होय त्यो?" पायाचा अंगठा जमिनीत रुतून बसला आणि गुडघ्यावर टेकलेली हुनवटी थरथरू लागली. न गिळता घास तोंडातल्या तोंडात फिरावा तसा तिचा दबलेला हुंदका वर येऊ लागला आणि डोळे बारीक करून घोगऱ्या आवाजात तुकानं विचारलं, "का ग? काय झालं आणि? हे बघ, तुला जाऊन भेटून यायचं असलं तर तू जा हं. मागनं माझ्यावर आणि बोल नको." दोन्ही ओठ दुमडून आतल्या आत तिनं एक गुटखा गिळला आणि अपराध्यागत मान हलवून ती म्हणाली, "त्याच्याबद्दल नाही हो." "तर मग कशाबद्दल ग?" तिनं पदर डोळ्याला लावला आणि हुंदका देऊन ती बोलू लागली, "बघा की कसं बाचं तरी नशीब हाय. एकीला 2 लिकी असून आज उसाबरीला कोण हाय काय त्याच्याजवळ? कसा परदेशी झाला माझा बा बघा की." एक सुस्कारा सोडून तुका म्हणाला, "अगं करणे असती ती पूर्वजन्माची. बघा की कसा सुखाच्या जीवाला दुःखाचा बिबा." "अगं असंच घडायचं ते. आता आपण इवळून काय होणार? जे व्हयाचं ते काय चुकणार हाय? ते कुठलं चुकल हो?" असं म्हणून तिनं भुईचं पोर उचलून मांडीवर घेतलं आणि त्याला पदराखाली झाकून ती तुकाकडं पाठ फिरवून बसली. न बोलता एक सुस्कारा सोडून तुकाही उठला. खळ्यात जाऊन त्यानं पाच सुरू केली. पायाखालची कणसं रगडत जनावरं तेवढ्याभोवती फिरू लागली आणि चंदूरच्या वाटेकडे बघत तुका पाठीमागनं हिंडू लागला. पायाबरोबरच दाणे निघून वर उडू लागले. संध्याकाळच्या वैल वाऱ्यानं कूस उडून लांब जाऊ लागली. अंग सारं कचकचू लागलं आणि पायाखालच्या पिसा बोटात अडकू लागल्या. बसा बसा आत शिरणारा पाय तसाच उचलून तो पाठीमागनं फिरत राहिला आणि एकाएकी त्याच्या नरड्याची घाटी खालीवर झाली. मान फिरवून तो मोठ्यानं म्हणाला, "अगं ये खुळे, कोणीकडं नजर हाय तुझी?" भ्याल्यागत तिनं चटदिशी मागं वळून बघितलं आणि मानेला एक इसडा देऊन तो म्हणाला, "अगं माझ्याकडं काय बघतीस? जरा मान फिरवून बघ की तिकडं. ते बघ, टाचा उडवत म्हातारा एकटाच याय लागलाय. सांगितलं नव्हतं मी तुला?" मान वळवून रत्ना बघत राहिली. पाठीला हिसके देत बाळूकाका एकटाच येत होता. माळवाट सोडून तो खळ्याकडे यायला रानात शिरला आणि तिची ध्याई फुटल्यागत झाली. ढग आल्यागत अंधारून आलं आणि तिला काही दिसेनासं झालं. वर केलेली चोळी तिनं खाली ओढली आणि खाली वाकून मांडीवरच्या पोराला
तिनं घट्ट उराशी धरलं. जवळ येणाऱ्या पावलांचा आवाज तेवढा